गुड मॉर्निंग. आपण आज जे 16th ग्रुप फॅमिली मेंबर्समध्ये कालपर्यंत आपण मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कॅरेक्टर घेतला, डेन्सिटी घेतली, मेटॅलिक कॅरेक्टर घेतलं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी घेतली, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी घेतली, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, म्हणजे सगळेच पॉईंट आपण कव्हर अप केलेले आहेत. कॅटॅनेशन पण केलेलं आहे. आजचे आपले दोन पॉईंट्स जे राहतात, एक फिजिकल प्रॉपर्टीज, हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर्स म्हणजेच फिजिकल कॅरेक्टर्स काय आहेत. दुसरं ऑक्सिडेशन स्टेट हा येतं. आणि हे जे ॲसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर येणार आहे ते आपल्याला पर्टिक्युलरली हायड्राइड्स करता आपल्याला ॲसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहेत. हे एलिमेंट्सच्या ॲसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर्समध्ये आपल्याला येत नाही, हे तुम्हाला मी ऑलरेडीच बोललेलो आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यातलं नेचर ऑफ बॉन्डिंग हे कॅरेक्टरसुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग आता पहिल्यांदा जर बघू आपण, ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच थोडक्यात आपल्याला की एक्झिस्टन्स ऑफ ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स. आता ऑक्सिजन आहे हा गॅशियस स्टेट्समध्ये ॲट अ रूम टेम्परेचरला एक्झिस्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ऑल अदर मेंबर्स दे आर इन अ सॉलिड at a room temperature. Because of that, why exist? Because oxygen is a diatomic molecule. Oxygen कसा आहे? Diatomic molecules आहे. So hence it is exist in a gaseous condition. Here small size of oxygen atom, it can form a p-pi bond. म्हणजेच हा p-pi bond फॉर्मेशन करतो ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ मल्टिपल बॉन्डिंग. आता बघा ऑक्सिजनचं स्ट्रक्चर काय आहे किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळेल दोन ऑक्सिजन ॲटमचं. बरोबर आहे. या दोन ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजन नंबर 1, ऑक्सिजन नंबर 2, आणि हे दोन ऑक्सिजन जर हे आपल्याला एकत्र यायचे असतील तर काय होईल राजानो? बघा, हे जे दोन ओव्हरलॅप होतील, म्हणजे तुमचा हा एक्स वाय झेड ॲक्सिस असेल, आणि हे आपल्याला पी एक्स आहे, हे पी वाय आहे, पी वाय आहे, हे पी झेड आहे, आणि हा पी झेड आहे. आता हा पी एक्स आणि पी एक्स पेअर्ड असल्यामुळं इथं काय पेअरिंग होणार नाही, इथं बॉन्ड फॉर्मेशन होण्याचे चान्सेस नाहीत, कारण ऑलरेडी पेअर्ड आहेत. जिथं अनपेअर्ड आहेत तिथं, म्हणजे हा जर पी वाय आणि पी वाय जर ओव्हरलॅप झाले तर तुम्हाला एक सिंगल बॉन्ड कॅरेक्टर बघायला मिळतं. परंतु ज्यावेळेला हा पी वाय को ॲक्सल ओव्हरलॅप होईल त्यावेळेला हा पी झेड आणि पी झेड कसा होणार आहे, तर परपेंडिक्युलर आहे कोणाला? पी वायला. आणि त्यामुळं लक्षात घ्या की पी झेड आणि पी झेड हे परपेंडिक्युलर ओव्हरलॅप असल्यामुळं साईड वाईज लॅटरल ओव्हरलॅप होईल, आणि म्हणून इथं बॉन्ड फॉर्मेशन या दोघांच्या मध्ये पी झेड मध्ये साईड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅप होईल. कुठलं? लॅटरल ओव्हरलॅप होईल. आणि लॅटरल ओव्हरलॅप झाल्यामुळं आपल्याला पाय बॉन्ड फॉर्मेशन होईल. आता मग हा डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. हे दोन काय आहेत? आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रत्येक ऑक्सिजनचे हे असे आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून ऑक्सिजन ॲटम हा डायॲटॉमिक कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतो, आणि त्याच्यामध्ये पी पाय बॉन्ड फॉर्मेशन आहे. अँड हेन्स इट इज एक्झिस्ट इन अ गॅशियस स्टेट्स ॲट अ रूम टेम्परेचर. दॅट इज नंबर 1. बट व्हॉट अबाउट द अदर एलिमेंट्स? सल्फर, सेलेनियम, टेलेरियम, these atoms they do not form a p-pi bond. हा बॉन्ड फॉर्मेशन होत नाही, कारण का लार्ज साईज आहे, डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह होतं. आणि बिकॉज ऑफ अ लार्ज साईज दे आर नॉट गोइंग टू ऑकर इन अ डायॲटॉमिक कॅरेक्टर. They are not going to occur in a diatomic character. Because of their large size, they can form a single bond. Hence they are available in a polyatomic molecules. So they are available in a polyatomic molecules means particularly they
not only diatomic, but they contain 8 atoms present in their one molecule. म्हणजे सल्फरचा जर मॉलिक्यूल घेतला तर 8 मॉलिक्यूल्स 8 atoms they are present, but these all 8 atoms of a sulfur or 8 atoms of a selenium, they are particularly bonded by a single bond with each other. सिंगल बॉन्ड कॅरेक्टरनं आपल्याला ते पॉलीॲटॉमिक कॉम्प्लेक्स हा फॉर्म होतो. आणि इथं लक्षात घ्या पी पाय बॉन्ड फॉर्मेशन होत नाही बिकॉज ऑफ अ लार्ज साइज, अँड हेन्स इट इज पर्टिक्युलरली they are linked together. Sulfur atoms, they are linked together by a single bond, and they are going to form a polyatomic complex. So here in sulfur molecules they can particularly join by a 8 atoms, they are joined by a particularly single bond, and which can form a puckered rings. पकर्ड रिंग्स फॉर्म होते. हा 1, हा 2, हा 1, 2, इथं 3, हा 4 आणि हा 5. हे असं आपण जोडून घेऊया. ओके. आणि नंतर आपल्याला इथं 1, हा 2 आणि हा 3. ओके. आणि हे असा बघितला तर ही पकड रिंग्स होती आणि हा बॉन्ड अँगल 107 डिग्रीचा येतो. लक्षात घ्या हे सगळे सल्फरचे ॲटम्स आहेत. सिमिलरली तुम्हाला सेलेनियम सुद्धा पकड रिंग्स मध्ये बघायला मिळतो, परंतु त्याचा थोडासा बॉन्ड अँगल हा कमी असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून सल्फर सेलेनियम हे पॉलीॲटॉमिक कॉम्प्लेक्स मध्ये येतात. आणि ऑल 8 atoms they are going to join by a single bond, and due to large size they are not going to form a p-pi bond. Okay, that's why except oxygen all other atoms or all other elements they are particularly for having a solid in a condition at a room temperature. Okay, हे लक्षात ठेवा. आता सेलेनियम also पकड particularly also possesses a puckered rings like sulfur with 8 atoms, but heavier atoms they are held together. These heavier atoms like sulfur or selenium or tellurium, they are held together by strong van der Waals force of attraction. So they are exist in a particular solid condition under a room temperature. ओके, अंडर अ रूम टेम्परेचर हे आपल्याला बघायला मिळतं. आणि हा क्राउन शेप पकड रिंग्स बघायला मिळतं सल्फरच्या बाबतीत आणि सेलेनियमच्या बाबतीत. पुन्हा एकदा सांगतो, ऑक्सिजन जर बघितला तर ऑक्सिजन हा फक्त गॅशियस कंडिशन मध्ये आहे, ऑर्डिनरी टेम्परेचरला और रूम टेम्परेचरला. तो डायॲटॉमिक कॅरेक्टर आहे. 2 ऑक्सिजन ॲटम्स एकत्र येतात आणि ह्यामध्ये पी पाय बॉन्ड न आपल्याला फॉर्मेशन ऑफ अ डबल बॉन्ड कॅरेक्टर होतं आणि तो वीक van der Waals फोर्स येतो. आणि वीक van der Waals फोर्स एक्झिस्ट असल्यामुळं ऑक्सिजन हा गॅशियस कंडिशन मध्ये ॲट रूम टेम्परेचर मध्ये बघायला मिळतो. परंतु अदर एलिमेंट्स फ्रॉम ऑक्सिजन फॅमिली दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर बिकॉज ऑफ अ लार्ज साइज दे डू नॉट फॉर्म p pi bond. That is number 1. Number 2, particularly there are a polyatomic complex, more than 8 atoms they are going to formulate a bond, and these 8 atoms these are particularly bonded together by single bond character. Means this puckered rings or crown shape which is going to be formed by a bonding of a single bond between, means all sulfur atoms they are bonded together by a single bond but not a double bond, and hence the p pi bond is not present in a polyatomic molecules like a sulfur, like a selenium and tellurium, and these they are held together by strong van der Waals force. And because of a strong van der Waals force, all
this particularly except oxygen, all other elements they are exist in a solid condition at a room temperature. That is about the physical properties and physical appearance of the particular oxygen family. Now if you look at the particularly oxidation state, आता तुम्हाला जर ह्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ही जर कॅरेक्टर्स आपल्याला जर बघायचं असेल तर ह्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा NS2 आणि हा NP4 हा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो, NS2 NP4. ओके, आता ही आहे ग्राउंड स्टेट लेवल. एक्साइटेड स्टेट लेवल नंबर 1 जर आले, ओके, तर काय होईल राजानो बघा, हे असं आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळेल एक्साइटेड स्टेट मध्ये. कारण इथं व्हेकंट डी ऑर्बिटल एक येऊ शकतं. एक्साइटेड स्टेट नंबर 2 मध्ये गेला ओके. आता तुम्ही जर बघितला तर ही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ ऑक्सिजन फॅमिली आहे NS2 NP4. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स घेतलं, 2 इलेक्ट्रॉन्स जर गेन केले ऑक्सिजन फॅमिलीच्या मेंबर्सनी तर लक्षात ठेवा आपल्याला इथं -2 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला देता येते. जर 2 दिले तर +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करता येते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात घ्या द ग्रुप 16th elements they are exhibiting oxidation state the either -2 and +2. आता जर -2 आहे डाऊन द ग्रुप करायला गेला तर -2 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होते आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते. कारण तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं, लार्ज साईज वाढतं, लो आयोनायझेशन पोटेन्शियल येतं. म्हणून डाऊन द ग्रुप -2 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होते आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट ही इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पोलोनियम hardly shows a -2 oxidation state because polonium is a metallic in character, that is you know better than. आता इथं -2 ऑक्सिडेशन स्टेट कमी का होते तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डिक्रीज होते. ओके, आयोनायझेशन पोटेन्शियल हे डिक्रीज होतं, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं आणि म्हणून -2 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला डिक्रीज होते आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला पर्टिक्युलरली स्टॅबिलिटी वाईज इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवा. परंतु ही -2 ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनच्या बाबतीत जर बघितली तर ऑक्सिजनच्या बाबतीत -2 ऑक्सिडेशन स्टेट ही कायमच प्रेझेंट आहे. म्हणजे ऑक्सिजन शोज -2 ऑक्सिडेशन स्टेट बट एक्सेप्ट कुणामध्ये तर पहिल्यांदा OF2 मध्ये तो +2 ऑक्सिडेशन स्टेट देतो आणि H2O2 मध्ये तो -1 ऑक्सिडेशन स्टेट देतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मागच्या वेळचं रिडॉक्स बिहेवियर जर बघितलं तर त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे एक्सेप्ट OF2 अँड H2O2. OF2 मध्ये +2 आहे कारण फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि म्हणून ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 कॅरेक्टर मध्ये येते आणि H2O2 मध्ये -1 येते, हे लक्षात ठेवा. बट आता जे अदर एलिमेंट्स आहेत, कुठले अदर एलिमेंट्स, सल्फर, टेलेरियम, सेलेनियम जे आहेत, ह्यामध्ये ते +2 तर -2 +2 +4 अँड +6 ऑक्सिडेशन ते एक्झिबिट करतात, एवढं लक्षात ठेवा. परंतु रादर दॅन -2 ही ऑक्सिडेशन स्टेट कमीच आहे, परंतु +2 +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट हे करतात. मग ग्राउंड स्टेट लेवलला ते +2 देऊ शकतात, परंतु +4 केव्हा होईल तर एक्साइटेड स्टेट मध्ये. म्हणजेच सल्फर नंतर डी ऑर्बिट हे व्हेकंट असल्यामुळं आपल्याला लक्षात घ्या
आता हा 3s आहे, 3p आहे, 3d आहे सल्फरचा. सेलेनियमला येईल 4s 4p 4d, म्हणजे एनर्जी लेवल सेम आहे. म्हणून आपल्याला p ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन्स हा जर पर्टिक्युलरली प्रमोट केला डी ऑर्बिट मध्ये, तर ती एक्साइटेड स्टेट नंबर 1 येते. आणि मग तुम्हाला हे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. म्हणजेच 4 ऑक्सिडेशन स्टेट एन्जॉय करू शकतो बाय लुझिंग. तसंच एक्साइटेड स्टेट 2 मध्ये आपल्याला एस मधला इलेक्ट्रॉन प्रमोट केला जातो, पी मधला पण केला जातो. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 असे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून पर्टिक्युलरली अदर एलिमेंट्स लाईक सल्फर, सेलेनियम, टेलेरियम हे +2 +6 +4 हे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतात. बट +4 अँड +6 आर व्हेरी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट विथ रिस्पेक्ट टू सल्फर, सेलेनियम and tellurium. But stability of a +6 oxidation state is decreases down the group. +6 decrease होते down the group and stability of a +4 oxidation state increase होते. +4 increase होण्याचं कारण ड्यू टू इनर्ट पेयर इफेक्ट. हा इनर्ट पेयर इफेक्ट मुळे +4 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला लक्षात घ्या स्टेबल येते. कारण का हा इनर्ट पेयर एस मधला आहे हे लक्षात ठेवा. जर ह्या एस मधला एक इलेक्ट्रॉन प्रमोट केला तर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इन्व्हॉल्व होते. आणि लार्ज अमाऊंट ऑफ इन्व्हॉल्व म्हणजेच स्टॅबिलिटी कमी येते. आणि म्हणून +6 ऑक्सिडेशन स्टेट ही ऍज कम्पेअर टू +4 ही अनस्टेबल आहे. म्हणूनच +6 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप ही डिक्रीज होते स्टॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू न. ओके, ऍज कम्पेअर टू +4. +4 ऑक्सिडेशन स्टेट ही स्टेबल आहे ड्यू टू इनर्ट पेयर इफेक्ट मुळे येतं. सो बॉन्डिंग इन +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट इज अ प्रायमरीली कोव्हॅलेंट कॅरेक्टर मध्ये येतं. इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतात, आयोनिक कॅरेक्टर्स मध्ये येत नाही. परंतु +2 मध्ये किंवा -2 मध्ये जर बघितलं इथं शेअरिंग पेक्षा आपल्याला इथं आयोनिक कॅरेक्टर जास्त प्रमाणात बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जर तुम्ही बघितलं इथं आपल्याला ह्याच्यावरून तुम्हाला +2 ऑक्सिडेशन स्टेट किंवा -2 ऑक्सिडेशन स्टेट ग्राउंड स्टेटला एक्झिबिट होताना बघायला मिळेल. एक्साइटेड स्टेट नंबर 1 मध्ये +4 आणि इनर्ट पेयर कॅरेक्टर बघायला मिळेल. एक्साइटेड नंबर स्टेट मध्ये +6 ऑक्सिडेशन स्टेट ही एक्झिबिट होताना दिसेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला -2 +2 हे पर्टिक्युलर ऑक्सिजनच्या बाबतीत होईल. ओके, +2 कॅरेक्टर हे सल्फर नंतर आपल्याला बघायला मिळेल. +2 +4 +6 हे ऑक्सिडेशन स्टेट अदर दॅन ऑक्सिजन दे आर गोइंग टू एक्झिबिट. ऑक्सिजन हा +2 OF2 मध्ये देतो आणि H2O2 मध्ये तो -1 देतो. आणि बाकीच्या ठिकाणी त्याची -2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट होते, हे लक्षात ठेवा. परंतु O2F2 हे जर कॅरेक्टर घेतलं तर ह्यामध्ये तो +1 ऑक्सिडेशन स्टेट देतो ऑक्सिजन, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. आणि +4 आणि +6 मध्ये +4 डाऊन द ग्रुप ही पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन स्टेट ही स्टॅबिलिटी येते ड्यू टू इनर्ट पेयर इफेक्ट. ह्या कॅरेक्टर्समुळे आपल्याला स्टॅबिलिटी बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा जो पार्ट ह्याच्यामधला जो आहे तर पर्टिक्युलरली सल्फरमध्ये, टेलेरियममध्ये किंवा ऑक्सिजन्स मध्ये जर बघितलं तर इथं आपल्याला जे नेचर ऑफ बॉन्डिंग हा जर कॅरेक्टर जर आपल्याला बघायचा जर झाला, कुठला नेचर ऑफ बॉन्डिंग हा जर आपल्याला कॅरेक्टर बघायचा जर झाला तर ह्या नेचर ऑफ बॉन्डिंग मध्ये लक्षात घ्या, हा सगळ्यात नेचर ऑफ बॉन्डिंग ह्यामध्ये कॅरेक्टर जर बघायचं जर झालं तर ह्यामध्ये मल्टिपल बॉन्डिंग हा प्रकार बघायला मिळतो. मल्टिपल बॉन्डिंग हे कॅरेक्टर बघायला मिळतं. कारण ऑक्सिजन मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली p-pi बॉन्ड हे बघायला मिळतात. p-pi बॉन्ड हे बघायला मिळतात. आणि बट हे डबल बॉन्ड कॅरेक्टर p-pi बॉन्ड साइड वाईज ओव्हरलॅपिंग मुळे होऊ शकतं. परंतु सल्फर, सेलेनियम ह्यामध्ये p-pi बॉन्ड हा एक्झिस्ट होऊ शकत नाही. ओके, एक्झिस्ट होऊ शकत नाही बिकॉज ऑफ अ लार्ज साईज.
बट हिअर बिकॉज ऑफ अ व्हेकंट डी ऑर्बिटल, मगाशी आपण दाखवलेलं होतं तुम्हाला व्हेकंट डी ऑर्बिटल हे कॅरेक्टर्स बघितलेलं होतं आपण. हा इथं एस NS2, हा P, ओके, हा P4 आणि हे व्हेकंट डी ऑर्बिटल्स कॅरेक्टर्स असल्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवा ह्यामध्ये P पाय अँड D पाय असं तुम्हाला कॅरेक्टर बॉन्डिंग फॉर्मेशनचं होऊ शकतं. P पाय D पाय हा मल्टिपल बॉन्डिंग बघायला मिळतं. बट देअर टेंडन्सी P पाय D पाय मल्टिपल बॉन्ड हे डिक्रीज होतं डाऊन द ग्रुप. ओके, हे लक्षात ठेवा. सेलेनियम टू टेलेरियम डाऊन द ग्रुप हे P पाय T पाय बॉन्ड हे पर्टिक्युलरली हे कमी कमी होत जातं, हे लक्षात ठेवा. लक्षात घ्या की सल्फर कार्बन आणि सल्फर कार्बन सल्फर आणि सेलेनियम कार्बन सल्फर सेलेनियम ह्यामध्ये जर बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला P पाय D पाय बॉन्ड बघायला मिळतो. परंतु सेलेनियम कार्बन सेलेनियम मध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा P पाय D पाय बॉन्ड हे आपल्याला पर्टिक्युलरली स्टॅबिलिटी वाईज बघायला मिळतं. बट रेडिली हा डिकम्पोज होतो, हे लक्षात ठेवा. त्याची थर्मल स्टॅबिलिटी कमी आहे विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे इथं P पाय आणि D पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन्स मध्ये होतं, लक्षात घ्या ह्यामध्ये. आता हे असं कसं आपल्याला जर बघायचं झालं, मी सल्फरच्या बाबतीत दाखवतो एक. आता हा जर तुमचा सल्फर असेल, ओके, आता सल्फर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्यातला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. टाकला आपण, ओके, डी मध्ये टाकला. आणि कार्बन म्हणजे काय आहे बघा, हा कार्बन NS2 NP2, ओके, म्हणजे ह्यातला काय केला मी एक इथं टाकला. ठीक आहे. आता बघा तुम्ही सल्फरच्या इथं एक सल्फर घेतला, दोन सल्फर घेतले, तर इथं आपल्याला 4 बॉन्ड्स आहेत. ओके, ह्यातले काय होतात तर आपल्याला एक ह्याच्यामध्ये जर गेला ओव्हरलॅपिंग कोॲक्सल, ओके, हे लक्षात ठेवा. कोॲक्सल ओव्हरलॅपिंग मध्ये एक सल्फरचा बॉन्ड गेला. ओके, तर आपल्याला लक्षात घ्या दुसरा जो बॉन्ड फॉर्मेशन्स होणार आहेत ते इथं एक P पाय हा कॅरेक्टर होईल. ओके, P पाय कॅरेक्टर होईल. परंतु इथं आपल्याला लक्षात घ्या हा P पाय झाल्यानंतर आपल्याला हा जो आहे हा सुद्धा P पाय होईल आणि हा D आणि हा P, आणि म्हणून इथं D पाय P पाय हे कॅरेक्टर्स बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं सल्फर मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं एक कोॲक्सल ओव्हरलॅपिंग मुळे झालं. ओके, हे लक्षात ठेवा. आता दुसरा जो ओव्हरलॅपिंग कॅरेक्टर येतं त्यामध्ये सॉरी इथं आपण कार्बनचा एक्साइटेड स्टेट मध्ये घ्यायची गरज नाही आहे. इथं कार्बन आपण थोडक्यात लक्षात घ्या, हा कार्बन जो आहे हा, ओके, आता ह्यातला हा आणखी हा जर गेला आपल्याला तर हा काय झाला P पाय कॅरेक्टर झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला P पाय D पाय बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला कार्बन बरोबरचे त्याचा फॉर्म्युलेशन बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता हे जे फॉर्म्युलेशन आहे P पाय D पाय बॉन्ड सल्फर आणि सेलेनियम मध्ये, ओके, हे डाऊन द ग्रुप डिक्रीज होतं आणि डाऊन द ग्रुप डिक्रीज असल्यामुळं मल्टिपल बॉन्डिंगची स्ट्रेंथ ही कमी होते आणि म्हणून सेलेनियमचा मल्टिपल बॉन्ड हा इझिली डिकम्पोज होतो, रेडिली डिकम्पोज होतो. परंतु टेलेरियम सेलेनियम आणि टेलेरियम हे जे मल्टिपल बॉन्डिंग आहे हे अननोन आहे. ह्याच्यामध्ये P पाय D पाय होईल का नाही हे सांगता येत नाही बिकॉज ऑफ इट्स अ लार्ज साईज कॅरेक्टर. आणि म्हणून ह्याच्यामध्ये ऑक्सिजन हा मल्टिपल बॉन्डिंग देतो P पाय बॉन्ड, आणि अदर जे देतात सल्फर सेलेनियम हे P पाय D पाय बॉन्ड करतात विथ कार्बन ॲटम बरोबर ते करतात. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया येतो नेचर ऑफ बॉन्डिंग मध्ये, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो कॅरेक्टर्स बघायचा आहे ऑक्सिडेशन स्टेट नेचर ऑफ कंपाऊंड नंतर सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं ज्याला आपण अनामोलस बिहेवियर म्हणतो. आता
ह्या अनामोलस बिहेवियर मध्ये आपण कुठले कुठले कॅरेक्टर्स बघतो बघा राजानो. तर अनामोलस बिहेवियर मध्ये काय काय आहे? अनामोलस बिहेवियर, अनामोलस बिहेवियर, अनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ह्याच्याकरता पहिला पॉइंट येतो स्मॉल साईज, मी प्रत्येक वेळेला सांगितलेला आहे. दुसरा आहे हाय आयपी म्हणजेच आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणा. थर्ड येईल हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके. आणि फोर्थ येईल आपल्याला नो व्हेकंट डी ऑर्बिट. ओके. व्हेकंट डी ऑर्बिट प्रेझेंट नाही. ह्याच्यामुळं ऑक्सिजन हा अनामोलस बिहेवियर देतो, हे लक्षात ठेवा. आणि हेन्स ऑक्सिजन हॅव अ डिफरंट प्रॉपर्टीज ओके फ्रॉम देअर फॅमिली मेंबर्स. म्हणजे फॅमिली मेंबर्सचा पार्ट असून सुद्धा दे शो अ ॲबनॉर्मल बिहेवियर दॅन अदर ग्रुप मेंबर. फर्स्ट इज ऑक्सिजन हा गॅशियस स्टेट्स मध्ये असतो ॲट ऑर्डिनरी टेम्परेचरला. ओके. अँड अदर एलिमेंट्स दे आर एक्झिस्ट इन अ सॉलिड कंडिशन. हा पहिला अनामोलस कॅरेक्टरचा पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन. सेकंड कॅरेक्टर काय येतं? ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक व्हाईल अदर्स आर अ पर्टिक्युलरली पॉलीॲटॉमिक. ऑक्सिजन हा डायॲटॉमिक आहे. सल्फर, सेलेनियम, टेलेरियम हे पॉलीॲटॉमिक कॅरेक्टर्स मध्ये येतात. सेलेनियम आणि सल्फर हा ऑक्टा ॲटॉमिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये पकर्ड रिंग्ज ही बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑक्सिजन काय आहे? हा आपल्याला डायॲटॉमिक मध्ये आहे. सल्फर, सेलेनियम हे पॉलीॲटॉमिक मध्ये येतात आणि ते पकर्ड रिंग्स विथ ऑक्टा ॲटॉमिक कॅरेक्टर्स मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. आता डायॲटॉमिक ऑक्सिजन जो आहे, डायॲटॉमिक ऑक्सिजन जो आहे हा पॅरामॅग्नेटिक इन नेचरचा आहे. परंतु सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम दे आर डायमॅग्नेटिक इन कॅरेक्टर. ओके. डायमॅग्नेटिक इन कॅरेक्टर आहेत सल्फर, सेलेनियम, टेलेरियम हे. आणि ऑक्सिजन हा डायॲटॉमिक हा पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टरचा बघायला मिळतो. ऑक्सिजन जो आहे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. ऑक्सिजन काय आहे? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे. सो इट कॅन शोज -2 ऑक्सिडेशन स्टेट. ओनली -2 ऑक्सिडेशन स्टेट इट कॅन परफॉर्म ॲज कम्पेअर टू as compared to other members. It can perform a +2 or -1, but that is an exceptional character. But in most of the compounds, oxygen performs a -2 oxidation state. But other members, apart from a -2, they can exhibit +2, +4, +6 because of a vacant d orbital. In oxygen, there is no vacant d orbital, so it can perform a -2 oxidation state because of a small size. Okay, that is number 1. आता ऑक्सिजनचं हायड्राइड्सचं कॅरेक्टर बघितलं तर H2O2 हा हायड्राइड्सचा कॅरेक्टर जर बघितला किंवा H2O जर बघितलं तर हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन that is H2O is a liquid at temperature and it can forms a hydrogen bonding, but others हायड्राइड्स मेंबर्स आर गॅशियस इन कॅरेक्टर. म्हणजे सेलेनियम, टेलेरियम ह्यांचे जे हायड्राइड्स आहेत हे गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये आहेत. सल्फर हा सुद्धा गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये येतो. म्हणजे H2S, H2AC हे हायड्राइड्स गॅशियस मध्ये आहेत. फक्त ऑक्सिजनचा हायड्राइड्स म्हणजेच H2O हा लिक्विड कॅरेक्टर्स मध्ये येतो, हे लक्षात ठेवा. कारण का तो हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन होतो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर्स मुळे. ऑक्सिजन हा पर्टिक्युलरली p-p डबल बॉन्ड फॉर्मेशन करतो. बट अदर मेंबर्स दे आर फॉर्म पर्टिक्युलरली d-p बॉन्ड बट नॉट p-p बॉन्ड हे फॉर्म्युलेट करत नाहीत. अदर मेंबर्स सल्फर असेल, सेलेनियम असेल, टेलेरियम असेल यांच्या लार्ज साईज कॅरेक्टर्समुळं लक्षात ठेवा, लार्ज साईज कॅरेक्टरमुळं दे आर नॉट गोइंग टू फॉर्म अ p-p बॉन्ड कॅरेक्टर. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो हा सल्फरच्या बाबतीत किंवा सेलेनियमच्या बाबतीत. आणि म्हणून ऑक्सिजन हा जर बघितला अनामोलस बिहेवियर विथ रिस्पेक्ट टू इट्स गॅशियस स्टेट्स, विथ रिस्पेक्ट टू इट्स डायॲटॉमिक कॅरेक्टर, विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कारण ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे,
विथ रिस्पेक्ट टू जर आपण बघितलं ऑक्सिजन हा जर तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जो ऑक्सिजनचा आहे तो ऑक्सिडेशन स्टेट तो -2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो, परंतु बाकीचे अपार्ट फ्रॉम -2 +2 +4 +6 हे बघायला मिळतात. आपल्याला लक्षात ठेवा हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन हा जर तुम्ही बघितला तर तो लिक्विड मध्ये आहे, बाकीच्यांचे गॅशियस कंडिशन्स मध्ये असतात आणि ऑक्सिजन फॉर्म p डबल बॉन्ड विथ इटसेल्फ, बट अदर एलिमेंट्स दे आर नॉट गोइंग टू फॉर्म p बॉन्ड, दे आर बिकॉज ऑफ अ लार्ज साइज. ओके, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ ऑक्सिजन मध्ये, हे लक्षात ठेवा. आता इथं ज्या वेळेला आपल्याला ह्या सगळ्या टेंडन्सीज सगळेच कॅरेक्टर्स आपण बघितले की ह्याच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे 16th ग्रुप एलिमेंट्स मध्ये जे सगळे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे पिरियॉडिक प्रॉपर्टीचे जे ट्रेंड्स आहेत हे सगळे आपण इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स बघितलेत. आणि ते इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स बघत असताना त्याच्या आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हे सगळं आपण बघितलेलं आहे बाळांनो. ओके, त्यामध्ये अनॉमलस बिहेवियर हे सुद्धा कॅरेक्टर बघितलेलं आहे. हे तुम्हाला अगदीच माहिती आहे, ह्यामध्ये काही जास्त वेगळेपणा नाही आहे. जे आपण नायट्रोजन फॅमिलीमध्ये बघितले तेच आपण ऑक्सिजन फॅमिलीमध्ये सुद्धा बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यातल्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येणार आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हे जर बघितलं तर ह्याची रिॲक्टिव्हिटी डाऊन द ग्रुप डिक्रीज होते. ओके, दीज एलिमेंट्स आर रिॲक्टिव्ह बट डाऊन द ग्रुप देअर रिॲक्टिव्हिटी इज डिक्रीजेस, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं रिॲक्शन विथ ज्यावेळेला रिॲक्शन्स बघितल्या जातात विथ ऑक्सिजन, विथ नायट्रोजन, विथ अल्कली बरोबरच्या ज्या रिॲक्शन्स आहेत हे सगळे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, नो डाऊट, किंवा रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके, परंतु डाऊन द ग्रुप त्याची रिॲक्टिव्हिटी ही कमी कमी होत जाते, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला पहिली जी रिॲक्टिव्हिटी आहे रिॲक्टिव्हिटी विथ एअर बरोबर रिॲक्टिव्हिटी म्हणजेच ऑक्सिजन बरोबर, म्हणजे सल्फर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो, SO2 करतो, Se करतो, रिॲक्शन बरोबर SeO2 करतो, टेलेरियम करतो, TeO2, ह्याची रिॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळते. परंतु एलिमेंट सल्फर टू पोलोनियम डू नॉट रिॲक्ट विथ HCl, म्हणजेच ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये बघितलं तर सल्फर टू टेलेरियम डू नॉट रिॲक्ट विथ HCl. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर तो रिॲक्ट करत नाही. कोण सल्फर टू टेलेरियम किंवा पोलोनियम म्हणा. ओके, नॉट तुम्ही घेतलं तर ते HCl बरोबर रिॲक्ट होत नाहीत, दे डू नॉट रिॲक्ट विथ HCl. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात घ्या. बट दे आर गोइंग टू रिॲक्ट, हे सल्फर अँड पोलोनियम दे आर रिॲक्ट विथ H2SO4 अँड HNO3 बरोबर ते रिॲक्ट करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला सल्फर हा HNO3 बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला तो H2SO4 NO2 आणि H2O देतो. म्हणजे सल्फर प्लस HNO3 हा जर तुम्ही घेतला तर H2SO4 बघायला मिळतं प्लस NO2 आणि प्लस H2O हे तुम्हाला तयार होतं, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त 6HNO3 घ्या. 6HNO3 घेतलं की H2SO4 6NO2 आणि ट्वाइस H2O तयार होऊन आपल्याला बॅलन्सिंग ऑफ द रिॲक्शन्स बघायला मिळतात. तसंच सल्फर बरोबर तुम्ही म्हणजे सेलेनियम बरोबर आपण HNO3 जर घेतलं, ओके, सल्फर सेलेनियम बरोबर HNO3 घेतलं, तसं आपण H2SO4 बघितलं तसंच आपल्याला हे H2SeO4 बघायला मिळतं. NO2 आणि H2O ऍज इट इजच आहे, फक्त बॅलन्सिंग तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा येतो रिॲक्शन्स विथ अल्कली. ओके, हा रिॲक्शन्स विथ ऍसिड झाला, हे ऍसिड झालं. ओके, पुढचा येतो रिॲक्शन विथ अल्कली. ओके, रिॲक्शन
विथ अल्कली. आता ह्या रिॲक्शन्स विथ अल्कली मध्ये तुम्ही जर बघायला गेला तर सल्फर, सेलेनियम अँड टेलेरियम हे डिझॉल्व्ह इन अल्कलीज. ओके, लक्षात घ्या, सल्फर, सेलेनियम अँड टेलेरियम हे डिझॉल्व्ह होतात पर्टिक्युलरली अल्कलीज मध्ये. आणि सल्फर रिॲक्ट्स विथ अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ अल्कली अँड फॉर्म्स सल्फाइड अँड सल्फेट. लक्षात घ्या, सल्फर हा आहे, हा कॉन्सन्ट्रेटेड अल्कली बरोबर रिॲक्ट करतो आणि सल्फाइड्स आणि सल्फेट हे दोन्हीही तयार करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच सल्फर बरोबर तुम्ही NaOH ची रिॲक्शन केला, म्हणजेच स्ट्रॉंग अल्कली बरोबर त्याची रिॲक्शन केला तर तुम्हाला हा Na2SO3 प्लस Na2S हा कॅरेक्टर बघायला मिळतो आणि अलॉंग विथ H2O हे बघायला मिळतं. फक्त इथं तुम्हाला NaOH आणि हे जर बॅलेन्सिंग जर केलं तर तुम्हाला इथं 6 NaOH घेतलं तर तुम्हाला Na2SO3 Na2S करत असताना इथं फक्त ट्वाइस Na2S घ्या, म्हणजे 6 बॅलन्स होतात, बाकीचे सुद्धा कॅरेक्टर बॅलन्स होतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सल्फाइड आणि सल्फेट, सल्फाइड्स, ओके, सल्फाइड्स अँड सल्फाइड्स हे दोन्ही, म्हणजे हा सल्फाइड आणि हा सल्फाइड हा तयार होतो सल्फरच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ही रिॲक्टिव्हिटी झाली पर्टिक्युलरली अल्कलीज बरोबर. त्याच्यानंतर रिॲक्शन्स विथ नॉन मेटल. नॉन मेटल म्हणजे सल्फर विथ कार्बन, ओके, कार्बन डायसल्फाइड, ओके, म्हणजे नॉन मेटल बरोबर, म्हणजे चौथी रिॲक्शन येते नॉन मेटल कॅरेक्टर बरोबर, नॉन मेटल, ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे कार्बन बरोबर असेल किंवा हायड्रोजन बरोबर असेल किंवा क्लोरीन बरोबर असेल, ह्याच्याबरोबर बघा सल्फर विथ कार्बन घेतलं की तुम्हाला CS2 हा प्रॉडक्ट तयार होतो, म्हणजे कार्बन डायसल्फाइड. तसं सल्फर विथ हायड्रोजन हा घेतला तर H2S हे कॅरेक्टर तयार होईल, म्हणजे हायड्रोजन सल्फाइड तयार होईल. तसं सल्फर विथ F2 घेतला, ओके, सल्फर विथ F2 घेतला तर तुम्हाला SF2 हे कॅरेक्टर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. तसंच सेलेनियम प्लस क्लोरीन घेतला, ओके, सेलेनियम प्लस क्लोरीन हे जर तुम्ही घेतला तर तुम्हाला SeCl4 हे तयार होईल, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्ही बॅलेन्सिंग करू शकता. मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे की हे विदाउट बॅलेन्सिंग रिॲक्शन्स आहेत, यू कॅन बॅलेन्स इट. म्हणजे नॉन मेटल बरोबर कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन बरोबर त्याची रिॲक्शन होते आणि आपल्याला कार्बन डायसल्फाइड, हायड्रोजन सल्फाइड, ओके, नंतर सल्फर फ्लोराईड हे आपल्याला बघायला मिळतं किंवा सेलेनियम क्लोराईड हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. तसंच त्याचं रिॲक्शन्स विथ मेटल हे पण आहे. आता रिॲक्शन्स विथ मेटल म्हणजे कॉपर विथ सल्फर घेतलं तर कॉपर सल्फाइड तयार होतं, कॅडमियम विथ सेलेनियम CdSe हा पार्ट तयार होतो, CuS पार्ट तयार होतो, FeS आपल्याला फेरस सल्फाइड, ZnS झिंक विथ सल्फर ZnS तयार होतं. म्हणजेच ह्या रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात रिॲक्शन्स विथ मेटल. म्हणजेच ह्या रिॲक्शन्स वरून लक्षात घ्या, ऑक्सिजन बरोबर असेल, ऍसिड बरोबर असेल किंवा अल्कलीज बरोबर असेल, म्हणजेच दीज मेटल्स आर रिॲक्टिव्ह बट देअर रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, हे लक्षात ठेवा. ऍसिडच्या बाबतीत जर बघायला झालं तर HCl बरोबर रिॲक्ट करत नाहीत, सल्फर टू पोलोनियम, म्हणजे हे ऍसिड लक्षात घ्या, MCQच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे की HCl बरोबर रिॲक्ट होत नाहीत, परंतु HNO3 आणि H2SO4 बरोबर रिॲक्ट होतात, हे लक्षात घ्या. अल्कलीमध्ये सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम हे डिझॉल्व्ह आहेत आणि सल्फर हा एकमेव असा आहे की जो कॉन्सन्ट्रेटेड अल्कली बरोबर रिॲक्ट केला की तुम्हाला सल्फाइड आणि सल्फाइड असे 2 कॅरेक्टर्स देतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज आपल्याला ह्या ऑक्सिजनच्या बरोबरीनं, म्हणजेच ऑक्सिजन फॅमिलीच्या इलेमेंट्स त्यांची रिॲक्टिव्हिटी विथ एअर म्हणजेच ऑक्सिजन, विथ मेटल, विथ नॉन मेटल अँड पर्टिक्युलरली आपलं जर कॅरेक्टर्स जर बघितलं तर ते अल्कली बरोबरचा, ऍसिड बरोबरच्या ह्या रिॲक्टिव्हिटी पॅटर्न आपण बघितलेला आहे, हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट हा आपण आज बघितलेला आहे. आता
ह्याच्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट पॉइंट्स येणार आहे तो म्हणजेच हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16th इलेमेंट्स. आता ग्रुप 16th इलेमेंट्स मध्ये म्हणजेच ऑक्सिजन फॅमिलीचे हायड्राइड्स हे कॅरेक्टर्स जर बघायचे जर झाले तर पहिला हायड्राइडचा कॅरेक्टर येणार आहे H2O, H2S, H2SE अँड H2TE. पोलोनियम येणार नाही एवढं लक्षात ठेवा, कारण पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणून तुम्हाला हायड्राइड्स ऑक्सिजन फॅमिलीचे हे बघायला मिळतील. H2O, H2S, H2SE, H2TE हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. आता ह्यामध्ये इलेमेंट्स जे आहेत त्यामध्ये ऑक्सिजन हा म्हणजे इलेमेंट्स जे आहेत ते कोण कोण आहेत? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम अँड टेलेरियम. दे आर गोइंग टू फॉर्म हायड्राइड्स. ओके, हे लक्षात घ्या, हे इलेमेंट्स आहेत. मग आता ह्याचं जर आपल्याला स्ट्रक्चर बघायचं जर झालं, स्ट्रक्चर. ओके, आता स्ट्रक्चर आपण H2O चं स्ट्रक्चर्स बघूया. पहिल्यांदा स्ट्रक्चर, ह्यामध्ये स्ट्रक्चर पार्ट जर बघितला तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 हा NP4 आहे. NS2 NP4. ओके, कुठल्याही इलेमेंट्सचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग हा जर तुम्ही इलेमेंट्स जर घेतला तर लक्षात घ्या पर्टिक्युलरली हायड्रोजन बरोबर 2 हायड्रोजन्स लागणार आहेत. इथं एक, इथं एक, म्हणजेच तुम्हाला 2 हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. आणि इथं 2 लोन पेयर इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. आणि इथं जे हायब्रिडायझेशन आहे ते हायब्रिडायझेशन आपल्याला लक्षात घ्या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये 2 लोन पेयर येतात आणि 2 बॉन्ड पेयर येतात. हे आपण मागच्या वेळेला नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. म्हणून ऑल दीज हायड्राइड्स, आता ह्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे अँग्युलर स्ट्रक्चर किंवा त्याला बेंट टाइप स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे वॉटर मध्ये 104 डिग्रीचा आहे आणि तो हळूहळू कमी कमी होत जातो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑल दीज हायड्राइड्स म्हणजे H2O2, H2TE दे आर अँग्युलर स्ट्रक्चर or a bent type structure and they have a sp3 hybridization. म्हणजे सेंट्रल ऍटम हा तुमचा आपल्याला ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम किंवा टेलेरियम असणार आहे आणि त्याच्या हायड्राइड्स बरोबर 2 बॉन्ड पेयर असणार आहेत आणि 2 लोन पेयर असणार आहेत. आणि लोन पेयर कॅरेक्टर्स मुळे म्हणजे इथं लक्षात घ्या 2 प्रकारचे येतात, LP-LP आणि LP-BP आणि BP-BP हे असे 3 कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला बॉन्ड अँगल डिसाइड होतो त्यावेळेला हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये 2 लोन पेयर आहेत, 2 बॉन्ड पेयर्स आहेत आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ लोन पेयर बॉन्ड अँगल हा sp3 मध्ये असला तरी तर बॉन्ड अँगल ड्यू टू द लोन पेयर इलेक्ट्रॉन्स मुळे जे नॉर्मल टेट्राहायड्रल अँगल आहे 109 डिग्रीज तो रिड्यूस होतो आणि त्याचा बॉन्ड अँगल येतो 104 डिग्रीचा येतो. जसजसं तुम्ही बॉन्ड अँगल जसजसं बघायला जाईल तर तसतसा डिक्रीज होतो. तर लक्षात घ्या H2O चा बॉन्ड अँगल आहे 104, H2S चा आहे 94, H2SE चा आहे 91 डिग्रीचा बघायला मिळतो आणि सॉरी 92 आहे 92.1. ओके, आणि H2TE याचा जर तुम्ही बॉन्ड अँगल जर बघितला तर 90 डिग्रीचा बघायला मिळतो. कारण का जसजसं तुम्ही पर्टिक्युलरली राईट फ्रॉम ऑक्सिजन टू टेलेरियम डाऊन द ग्रुप जाल तसतसा बॉन्ड अँगल हा कमी कमी होत जातो बिकॉज ऑफ लार्ज साईज. आणि लार्ज साईज कॅरेक्टर्स मुळे आपल्याला हा बॉन्ड अँगल रिड्यूस होतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ
H2O, H2S, H2SE, H2T हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. हा अँग्युलर स्ट्रक्चर आहे, बेंट टाइप स्ट्रक्चर आहे, sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. हे डोक्यात ठेवा. आणि हे ऑलरेडी आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये 11वीला शिकलेलो आहे. म्हणजे स्ट्रक्चर जर बघितलं, सगळ्यांचं जर स्ट्रक्चर असेल तर ते सेम स्ट्रक्चर आहे. sp3 हायब्रिडायझेशन, बेंट टाइप स्ट्रक्चर किंवा अँग्युलर स्ट्रक्चर्स तुम्ही म्हणू शकता. आणि बॉन्ड अँगल हा रिड्यूस होतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग आता फिजिकल स्टेट हा पॅरामीटर्स बघूया. फिजिकल स्टेट, कलर अँड ओडर हा दुसरा कॅरेक्टर आला. पहिला कॅरेक्टर बघितला आपण स्ट्रक्चरच्या बाबतीत. पहिला कॅरेक्टर कुठला आहे? स्ट्रक्चर अँड बॉन्ड अँगल. आता बॉन्ड अँगल आणि स्ट्रक्चर्स बघितलेला आहे. तर ह्यामध्ये बॉन्ड अँगल जर बघितला, H2O ग्रेटर दॅन H2S, H2S ग्रेटर दॅन H2SE, H2SE इज ग्रेटर दॅन H2T हे आपल्याला बघायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये फिजिकल स्टेट बघितलं तर हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन म्हणजेच वॉटर H2O हा कलरलेस लिक्विड आहे. परंतु ऑल अदर एलिमेंट्स दे आर अ गॅशियस इन कॅरेक्टर, दे हॅव अनप्लेझंट फाऊल स्मेलिंग अँड दे आर पॉयझनस गॅसेस. हे लक्षात ठेवा. ओनली हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन इज पर्टिक्युलरली लिक्विड इन कॅरेक्टर, तो कलरलेस आहे. बट अदर हायड्राइड्स म्हणजे H2S, H2SE, H2T दे हॅव अनप्लेझंट फाऊल स्मेलिंग अँड पॉयझनस गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये ते हायड्राइड्स आहेत. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे फिजिकल स्टेट H2O हा कलरलेस लिक्विड आहे. बाकीच्या मध्ये आपल्याला गॅसेस जो आहे तो अनप्लेझंट, फाऊल स्मेलिंग अँड पॉयझनस गॅसेस बघायला मिळतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हायड्राइड्सच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच H2O लिक्विड, ओके, अँड ऑल अदर काय आहे? फाऊल स्मेलिंग, अनप्लेझंट अँड पॉयझनस कॅरेक्टर बघायला मिळतील. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येईल. आता तिसरा कॅरेक्टर काय येतं ह्यामधले? तर व्होलाटाइलिटी. आता हे सगळे गॅशियस इन कॅरेक्टर्स आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि हे सगळे जर गॅशियस इन कॅरेक्टर्स असतील तर लक्षात घ्या, तर व्होलाटाइल पर्टिक्युलरली एक्सेप्ट वॉटर, ओके, ऑल अदर दे आर इन अ गॅशियस इन कॅरेक्टर, सो दे हॅव अ टेंडन्सी टू व्होलाटाइल म्हणजे इमिजिएट इव्हॅपोरेशन कंडिशन्स बघायला मिळतात. पर्टिक्युलरली व्होलाटाइलिटी increases from H2O to H2S and then decreases. ओके, हे लक्षात ठेवा. सगळ्यात व्होलाटाइलिटी ही H2O ची लेस आहे. हे लक्षात ठेवा. H2O ही सगळ्यात लेस दॅन H2S, H2S इज ग्रेटर दॅन H2SE, H2SE इज ग्रेटर दॅन H2T आणि ह्यामध्ये H2T पेक्षा सुद्धा लेस दॅन H2O आहे. हे लिक्विड कॅरेक्टर्स मध्ये येतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ओव्हरऑल ट्रेंड ऑफ व्होलाटाइलिटी हे जर बघितलं तर आपल्याला H2S लेस दॅन H2SE, H2SE इज लेस दॅन H2T हे लक्षात ठेवा. सो मोस्ट व्होलाटाइल हा हायड्रोजन सल्फाइड आहे रादर दॅन हायड्रोजन सेलेनाइड्स और टेलेराइड्स पेक्षा. हे लक्षात ठेवा. डाऊन द ग्रुप आपल्याला पर्टिक्युलरली व्होलाटाइलिटी ही कमी कमी होत जाते. फक्त H2O, कारण का H2O हा लिक्विड आहे, फिजिकल स्टेट तिची लिक्विड आहे. हे बाकीचे सगळे गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये असल्यामुळं आपल्याला व्होलाटाइलिटी हा H2O ची सगळ्यात कमी येते. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो फॅक्टर येणार आहे, ज्याला आता आपण जसं आपण नायट्रोजन फॅमिलीच्या बाबतीत बेसिक कॅरेक्टर बघितलेलं होतं, तसं आपल्याला इथं ऍसिडिक कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि द ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. आता डाऊन द ग्रुप गेला तुम्ही, डाऊन द ग्रुप
acidic down the particularly acidic character increases down the group. हा डाऊन द ग्रुप आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर त्याचं डिक्रीज होताना बघायला मिळतं. ह्याचं कारण आहे एवढं लक्षात ठेवा, ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप मध्ये ॲटॉमिक साईज काय होतं, डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. हेन्स बॉन्ड लेंथ ही आपल्याला इन्क्रीज बघायला मिळते. आणि बॉन्ड लेंथ इन्क्रीज असल्यामुळं आपल्याला जे क्लेव्हेज आहे म्हणजेच बॉन्ड फिशन किंवा बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन एलिमेंट अँड हायड्रोजन जे आहे ते डाऊन द ग्रुप इझी होतं. आणि हायड्रोजन हा इझिली डोनेट होतो डाऊन द ग्रुप, कारण का बॉन्ड हा वीक आहे ड्यू टू द बॉन्ड लेंथ इन्क्रीज असल्यामुळं. बॉन्ड लेंथ इन्क्रीज असल्यामुळं बॉन्ड वीक आहे आणि त्यामुळं एक्स म्हणजे एलिमेंट आणि हायड्रोजन मधला बॉन्ड हा इझियर ब्रेक होतो. म्हणजे टेंडन्सी टू रिलीज द हायड्रोजन इट्स व्हेरी इझी विथ रिस्पेक्ट टू टेलेरियम ॲज कम्पेअर टू सल्फर अँड सेलेनियम. आणि म्हणून इथं जर तुम्ही बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर जर बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर H2O इज लेस दॅन H2S, H2S इज लेस दॅन H2SE आणि H2SE इज लेस दॅन H2T हे तुम्हाला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून H2T हा मोर ऍसिडिक आहे, कारण का ह्याचा ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतं, बॉन्ड लेंथ इन्क्रीज होतं, म्हणजेच रिलीज ऑफ अ हायड्रोजन हा इझी कॅरेक्टर होतं, कारण का क्लेवेज इझिली होतं, एनर्जी कमी लागते, बॉन्ड लेंथ जास्त म्हणलं की एनर्जी कमी येते. आणि म्हणून ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं इन बिटवीन पर्टिक्युलरली ऍसिडिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं. हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. त्याच्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर येतं ज्याला आपण थर्मल स्टॅबिलिटी म्हणतो. आता ही थर्मल स्टॅबिलिटी जी आहे ती लक्षात घ्या. H2O हा हायड्रोजन बॉन्डिंग आहे, मग H2S, मग H2SE, मग H2T. जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तशी थर्मल स्टॅबिलिटी ही डिक्रीज होते. म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी इज डिक्रीजेस फ्रॉम H2O टू H2T बिकॉज लक्षात घ्या डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज परत इन्क्रीज होतो, बॉन्ड लेंथ वाढते आणि बॉन्ड लेंथ वाढल्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली बॉन्ड हा वीक होतो. हे लक्षात ठेवा. आता हा बॉन्ड वीक असल्या कारणानं आपल्याला इझिली ब्रेकडाऊन होतो. H2O मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं तो स्ट्रॉंग बॉन्ड कॅरेक्टर होतो आणि म्हणून थर्मल स्टॅबिलिटी ही H2O ची जास्त आहे ॲज कम्पेअर टू H2S. म्हणजेच डाऊन द ग्रुप आपल्याला थर्मल स्टॅबिलिटी ही कमी होताना बघायला मिळते. आता थर्मल स्टॅबिलिटी नंतर आपल्याला जर बघितलं तर रिड्युसिंग प्रॉपर्टी. आता थर्मल स्टॅबिलिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट थर्मल स्टॅबिलिटी आहे. थर्मल स्टॅबिलिटीच्या एक्झॅक्ट अपोजिट रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे. कारण का जो हायड्रोजन इझिली डोनेट करेल, मग हायड्रोजन इझिली डोनेट कोण करतं, H2T ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये बघितलंय, दॅन H2SE हा H2S आणि H2S पेक्षा H2O हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच हायड्रोजन हा टेलेरियम देतो इझिली आणि म्हणून रिड्युसिंग कॅरेक्टर्स मध्ये H2T हा मोस्ट रिड्युसिंग प्रॉपर्टी देणारा कॅरेक्टर आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात डाऊन द ग्रुप रिड्युसिंग प्रॉपर्टी ही इन्क्रीज होते. म्हणजे एक्झॅक्टली थर्मल स्टॅबिलिटीच्या अपोजिट रिड्युसिंग कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज आपल्याला डाऊन द ग्रुप हे बघायला मिळतं. रिड्युसिंग प्रॉपर्टी विथ थर्मल स्टॅबिलिटी हे कॅरेक्टर्स तुम्ही बघता, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर बघितलं, थर्मल कॅरेक्टर बघितलं, रिड्युसिंग प्रॉपर्टी रिड्युसिंग कॅरेक्टर बघितलं. ऑल द हायड्राइड्स म्हणजे फक्त H2O जर सोडला
तर बाकीचे सगळे रिड्युसिंग एजंट म्हणून हे आपल्याला बघायला मिळतात आणि रिड्युसिंग कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. आता हा जो H2S आहे, हा H2S म्हणजे हायड्रोजन डायसल्फाईड, ह्याला सल्फ्युरेटेड हायड्रोजन म्हटलं जातं. हायड्रोजन डायसल्फाईडला सल्फ्युरेटेड हायड्रोजन हा पॉयझनस आहे आणि फॅटल आहे, हे लक्षात ठेवा. हे म्हणजेच तो पर्टिक्युलरली पॉयझनस कॅरेक्टर्स असल्यामुळं त्याला अँटीडोट डायल्यूट क्लोरीन हा दिला जातो आणि मग H2S चा इफेक्ट जो आहे तो कमी होतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन फॅमिलीमधला हा H2S कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि म्हणून हायड्राइड्समध्ये जर बघितलं तर sp3 हायब्रिडायझेशन कॅरेक्टर आहे, बॉन्ड अँगल कमी होतो, हे स्ट्रक्चर आहे बघितलं आपण. स्ट्रक्चर नंतर याचं फिजिकल स्टेट बघितलं. वॉटर सोडला तर बाकीचे सगळे पॉयझनस अनप्लेझंट फाऊल स्मेलिंग गॅसेस आहे. होलाटायलिटी बघितले, वॉटर जर सोडला बाकीचे सगळे जास्त होलाटाईल कॅरेक्टर्स आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट जर बघितला तर H2S चा 213 आहे, H2S चा 232 केल्व्हिन मध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला होलाटायलिटी जर बघितली तर सगळ्यात H2S ची होलाटायलिटी ही जास्त आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर थर्मल स्टॅबिलिटी, हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं H2O ची थर्मल स्टॅबिलिटी जास्त आहे, म्हणजे डाऊन द ग्रुप थर्मल स्टॅबिलिटी ही डिक्रीज होते. आणि जर तुम्ही त्याचाच कॅरेक्टर रिड्युसिंग कॅरेक्टर्सचा बघितला तर त्याला एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला वी हॅव टू सी मच मोर ॲज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिली. नायट्रोजन फॅमिली आपण जसं बेसिक कॅरेक्टर बघतो तसं आपण इथं ऍसिडिक कॅरेक्टर बघायचं आहे. आणि ऍसिडिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो, त्यामुळे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होतं. बॉन्ड लेंथ इन्क्रीज झालं तर लक्षात ठेवा राजानो की आपल्याला इझिली क्लेव्हेज और बॉन्ड फिशन हे इझिली होतं. आणि म्हणून जो इझिली हायड्रोजन डोनेट करतो तो मोर ऍसिडिक आहे. आता तोच कॅरेक्टर आपण रिड्युसिंग प्रॉपर्टीला बघतो, जो इझिली डोनेट करतो हायड्रोजन, ओके, तो पर्टिक्युलरली मोर रिड्युसिंग आहे. आणि म्हणून इथं H2Te हा सगळ्यात मोर ऍसिडिक आहे, मोर रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो, हे लक्षात ठेवा. आणि हे थर्मल स्टॅबिलिटी एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळते. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि म्हणून जर तुम्ही नायट्रोजन फॅमिलीच्या बरोबर बघितलं तर स्ट्रक्चर, बेसिक प्रॉपर्टीज हे बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता बेसिक प्रॉपर्टीज नंतर आपण बघितलं थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग प्रॉपर्टी. परंतु जे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत बघितलं तर इथं होलाटायलिटी हे कॅरेक्टर आपण बघितलं. आता सोल्युबिलिटी बघितलं तुम्ही हायड्राइड्समध्ये, कारण का गॅशियस कॅरेक्टर्स आहेत राजानो, आणि वॉटर हा लिक्विड आहे, म्हणजे लिक्विड वॉटरमध्ये सोल्युबल असणार आहे का रे, लक्षात ठेवा. म्हणून इथं सोल्युबिलिटी हा कॅरेक्टर आपण चेक करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यातून जर बघायला गेलं तर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन हे होत आहे. आता वॉटरमध्येच आहे, म्हणजे सोल्युबिलिटी तुम्ही चेक करता वॉटरमध्ये, मग वॉटर सोल्युबिलिटी बघणार आहे का. ओके, आणि बाकीचे सगळे गॅशियस कॅरेक्टर्स आहेत, आणि गॅशियस कॅरेक्टर्स असल्यामुळं त्यांची सोल्युबिलिटी ही कमीच असणार आहे, हे लक्षात ठेवा. बिकॉज दे आर गॅशियस इन नेचर. आणि म्हणून इथं आपल्याला जर बघितलं तुम्हाला तर आपल्याला पर्टिक्युलरली बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण ॲज यू आर मुव्हिंग डाऊन द ग्रुप वॉन्डरवॉल्स फोर्स इन्क्रीज होतो ड्यू टू द लार्ज साईज ऑफ द इलेमेंट्स. मग आपल्याला वॉन्डरवॉल्स फोर्स इन्क्रीज होतो, स्ट्रॉंग होतात, कॉम्पॅक्ट होतात, म्हणून त्याची होलाटायलिटी कमी आहे, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी आहे कुणापेक्षा, हायड्रोजन सल्फाईडपेक्षा कमी आहे कुणाचा, टेलेरियमचा आणि सेलेनियमचा. ओके, हाच कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. बट दे आर अ गॅशियस इन नेचर, हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर सोल्युबिलिटी पॉइंट हा तुम्हाला डिस्कस करायची आवश्यकता भासत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी डोक्यात ठेवा. म्हणजे तुमचे जे इथं कॅरेक्टर्स येणार आहेत ते स्ट्रक्चर, फिजिकल स्टेट, होलाटायलिटी, ऍसिडिक कॅरेक्टर, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग प्रॉपर्टी. आता होलाटायलिटी मध्येच तुम्हाला बॉइलिंग पॉइंट
हा आपल्याला घेता येतो, एवढं लक्षात ठेवा. तो काही वेगळा पॉइंट घ्यायची गरज नाही. हा माझ्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत तो पुढचा पार्ट म्हणजेच पर्टिक्युलरली एलिमेंट्स ऑफ ऑक्सिजन, देअर रिॲक्टिव्हिटी. आता ऑक्सिजन बरोबर ज्या वेळेला हा सेलेनियम, टेलेरियम, पोलोनियम रिॲक्शन करतो ऑक्सिजन बरोबर, तर तो पर्टिक्युलरली ऑक्साइड्स फॉर्मेशन होतं. एक डायऑक्साइड्स म्हणजे EO2 आणि दुसरं EO3 ट्रायऑक्साइड्स तयार केले जातात. म्हणजे सल्फर, सेलेनियम, टेलेरियम आणि पोलोनियम दे कॅन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड दे कॅन फॉर्म 2 टाइप्स ऑफ ऑक्साइड. EO2 म्हणजे ई म्हणजे इलेमेंट म्हणजेच डायऑक्साइड अँड ट्रायऑक्साइड्स बघायला मिळतं. द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ डायऑक्साइड्स हे डिक्रीज होतं डाऊन द ग्रुप. जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तसं आपल्याला डायऑक्साइडचं ऍसिडिक कॅरेक्टर हे कमी कमी व्हायला लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सेलेनियम टू पोलोनियम डायऑक्साइड्सचा ऍसिडिक प्रॉपर्टी ही कमी होते, हे लक्षात ठेवा. बट रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ डायऑक्साइड ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम SO2 टू TuO2. म्हणजे जसजसं आपल्याला ऍसिडिक प्रॉपर्टीज डिक्रीज होते तसं रिड्युसिंग प्रॉपर्टीज सुद्धा डिक्रीजच होणार आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता TuO2 म्हणजेच टेलेरियम ऑक्साइड हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो रादर दॅन रिड्युसिंग एजंट. आणि जे ऑल अदर ट्रायऑक्साइड्स जे आहेत दे आर ऍसिडिक इन नेचर. ट्रायऑक्साइड्स हे ऍसिडिक इन नेचर आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम हे ऑक्सिजन बरोबर डायऑक्साइड आणि ट्रायऑक्साइड्स तयार होतात. ह्यांचे ऍसिडिक प्रॉपर्टीज पर्टिक्युलरली डाऊन द ग्रुप ही आपल्याला डिक्रीज होते. डायऑक्साइडची ऍसिडिक प्रॉपर्टी ही डिक्रीज होते, म्हणजेच रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑल्सो डिक्रीज होते, म्हणजेच ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी इन्क्रीज होते. आणि म्हणून टेलेरियम हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो ॲज कम्पेअर टू रिड्युसिंग एजंट. आणि ट्रायऑक्साइड्स हे ऍक्ट्स ॲज अ पर्टिक्युलरली ऍसिडिक कॅरेक्टर्स म्हणून नेचरमध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण डिस्कस केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन अँड सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम त्यांच्या ऑक्साइड्सची प्रॉपर्टी हे आपण बघितलेलं आहे. तर इथं आपण आजचा पार्ट थांबूया. पुढच्या भागामध्ये आपल्याला हॅलाइड्स म्हणजेच हॅलोजन बरोबर त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे आणि मग कंपाऊंड्स, त्याचे डायऑक्सिजन, ओझोन हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. तसंच सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय आणि ऑक्साइड्स कॅरेक्टर्स काय आहेत हे पण आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. तसंच सल्फरचे सुद्धा कंपाऊंड्स हे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. ओके, तर इथं आपला हा आजचा जो पार्ट आहे तो व्होलाटायलिटी, फिजिकल स्टेट, ओके, नंतर ऍसिडिक कॅरेक्टर, थर्मल स्टॅबिलिटी हे बघितलेलं आहे आपण. आणि त्याच्या बरोबरीनं ऑक्साइड्स कोणाचे, सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियमचे, ते डायऑक्साइड आणि ट्रायऑक्साइड फॉर्मेशन करतात वेन रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ ऑक्साइड्स डिक्रीज होतं डाऊन द ग्रुप, म्हणजे रिड्युसिंग प्रॉपर्टी ही डिक्रीज होते. आणि म्हणून TeO2 हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो ॲज कम्पेअर टू अदर ऍसिडिक प्रॉपर्टीज, म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ सल्फर अँड सेलेनियम पेक्षा. आणि ट्रायऑक्साइड्स हे ऍसिडिक कॅरेक्टर्सचे आहेत, हे पुन्हा रिपीट करतोय कारण तुम्हाला ते माहिती असायला पाहिजेत. ओके, तर इथंपर्यंत आपण थांबूया आजचा विषय. थँक्यू व्हेरी मच.